बीडीसीवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्रीहरी विजय ग्रंथ अध्याय 22वा जरासंधाचा पराभव. काल यवनाचा युक्तिनिवध आणि बलरामाचे रेवतीसी लग्न. राधे कृष्ण राधे राधे. श्री गणेशाय नमः. जय जय श्रीकृष्ण सर्वसाक्षा सर्वाद्य मूळ निर्विकल्प वृक्षा तुझी करू जाता विवक्षा आदी कोण न सापडे ऐसा अधिकारंतु वृक्ष साचार मुख्य कोंबोतोपयोब्धी ज्यावर द्वितीय शाखा पिनाकधर कमलासन तृतीय शाखा सकळ मनीश्वरांचे मंडळ या उपशाखा चालल्या सबळ ऋग्यजु सामादी सुकोमळ पत्रे 83 फुटली ही न्याय मीमांसा शांकीशास्त्र पातंजल व्याकरण वेदांत षटशास्त्रांचा हा निश्चित मोहर आला त्यावरी इंद्र अग्नी यम नैऋत्य रसनायक समीर पैल स्तुत शीतांशु चंडा शुभनंगासहित पुष्पे त्यावरी साजिरी अष्टलोकपालासहित स्वर्ग सुखे पाय फुले समस्त सलोकता मुक्ती सद्भुत फळे आली तयावरी लागता द्वैतांचा प्रभंजन तीही फळे पडती गळून निर्गुण सायुज्यता मोक्षपूर्ण पक्व फळ अक्षयी ते फळ बक्षिता निर्धारी आपण होय ब्रह्मांड भरी जेथे येणे जाणे द्वैत कुसरी कल्पांतीही घडेना ऐसा आदिवृक्ष ब्रह्मानंद मोक्षदायक त्याचे पादारविंद त्या माझे श्रीधर मिलिंद दिव्य अमोदभोगी तसे निर्विकल्प वृक्ष सद्गुरुनाथ तो अक्षय फळ दासांशी देत ते सेवुनी झाला तृप्त तरी हरिविजय ग्रंथ पुढे चाले मागे 21वा अध्याय झाला पूर्ण उद्धवे गोपींशी कथुनी दान्यानं आला मथुरेशी परतून हरिदर्शन घेतले यावेळी पुढे कथानुसंधान ते ऐकत पंडित विचक्षण जे एकता पापी विन होय दहनशन मात्रे मथुरेशी असता रमानाथ उग्रसेन हरुकृपे राज्य करीत दुष्ट निंदक पळाले समस्त कंसवध होताची जे शत्रुन होताची दग्ध त्या सरसा विजय जात मेत की प्राण जाता करणे स्तब्ध ठाई ठाई निचेतन तेचे कंसाशी मारिता जाण विराले समस्त दुर्जन मथुरापुरीचे प्रजाजन आनंद घन नांदती नाही आधी व्याधी मृत्यू अकांत हरिकृपेने सकळ भाग्यवंत यथा काळी घन पर्षत सदा फलित वृक्ष सर्व तो कंसाच्या दोघी स्त्रिया अस्ति प्राप्ती नामे दया त्या सांगू गेल्या पितया जरासंधाशी ते दवा दोघी जणी अत्यंत दीन भेटल्या जरासंधा लागून पित्याच्या कंठी मिठी घालून करती रुदन आक्रोशे जरासंध घाबरला बहुत म्हणे काय झाला वृत्तांत एरी भूमीशी पडती मूर्छागत शब्द न फुटे बोलता आक्रोशे बोलती तत्वता कृष्णे मारेले तुझ्या जमाता मुष्टीच्या अनुराधी वीर समजता मृत्यूपंथा पाठविले परपुरुषार्थी कृष्ण राम केला मथुरे माझे पराक्रम उग्रसेन राज्य स्थापल्या परम सुख झाले लोकांशी एकदा श्रीकृष्ण प्रताप मागताशी चढला परमकोप जैसा पाय पडता खवळे सर्प नेत्र आरक्त वटारिले केले कन्यांचे समाधान मने मथुरा क्षण मात्रे जाळीन यादू कुळ सकळ छेदिन धरुणी आणीन रामकृष्णा ऐशी जरासंधी होड बांधोनी घाव तेव्हा घातला निशाणी त्याने दुमदुमली अवनी 23 अक्षहुनी दळ जायचे धडकला वाद्यांचा कल्लोळ प्रतिध्वनीने गाजले निराळ भयभीत ब्रह्मगोळ चालले दळ मागधाचे भेरी धडकल्या शशिवदनात ते क्षणी एकता त्रास उपजे करणी रणतुरे खनखनती ते निगगनी देवयाने डळमळती शृंगे भृंगे पन्नमुखहाळ गोमुखी चाळका चौंडकी दुटाळ मुखमाते सनिया रसाळ गर्जती ढोल गिडबिडी 22 सहस्र छत्रपती जेने बंदे घातली नृपती ऐसा जरासंध मागधपती मथुरा येऊन चालला पदाती दळ पुढे जात त्यांचे पायी ब्रिदे झनानत पदी त्यांच्या तोडर गरजत हाक फोडिता विषय नाना परींच्या कांसा घालुनी यमनद्रष्टा खोविल्या जगनी हाती कुंत असिलता घेऊनी खेटके अपार मस्तकावरी जैसा फुटे कल्पांतीचा सागर तैसे पाय दळ जात अपार सडका पाश भिंडी पाळ थोर घेऊन पुढे धावती बडगे शकरे शिळा डांगा घेऊन बिलगती चमकती वेगा धनुष्यबाण सूर्या उर्गा आकृती यशास तेज लघु उल्हाटे यंत्रे आधी घेऊन पुढे धावती खांदी उर्वी दनाने चालता पदी भूधर होय शाशंक मुसळ गदा मुद्दर परिघ शूळ शक्ती लोह कंदुक अभंग पट्टिश बाण लोह वृश्चिक उरग दग्ध कन्या आणि शतघन्या लोहार गळा त्रिशूळ कोयते कातिया पुरुषो तोमर कुठार घेऊन या धावते पुढे लवलाया मथुरापंत लक्ष्म्या सवी चालले तुरुंगाचे भार चपळ नगर मनोहर मित्ररथींचा जैसा रहनवर बलाढ्य सुंदर तैसेची कित्येक निघाले श्याम कर्ण एका त्यांचे लक्षण काढले क्षीरसागरी धुवन तैसा वर्ण त्यांचा डोळे आरक्त सुंदर पुच्छे विद्रुम वर्ण खूर समीराहुनी गती अपार तीही लोकी नमनतया एक घोडे ढवळ वर्ण विशाळ एक निर्वर्ण अति निर्मळ एक पिवळेची केवळ अरवी चपळ चळताळती एकाची मानिकाईसी ज्योती परिवीरा सावरितान थरती ज्या तुरुंगाची जैशी अंगकांती तरतूप वर्ण छाया दिसे सावळे घोडे कित्येक एक गर्जती सिंहमुख एक चकोर परम चाळक एक कुंकुम केशर वर्ण एक चंदन वर्ण चांगले एक चंद्रवर्ण सोजवळे एक क्षीरवर्ण हंसाळे चपळ चालती पुढे पुढे जंबूद्वीपींचे जांभूळ वर्ण श्वेतपेद्दीपींचे चंद्रवर्ण क्रौंचद्वीपींचे पिवळे पूर्ण चितळेचे चांगले साळगिरे शालमधली पिदींचे बदिर प्लक्षद्वीपींचे वर्ण चकोर
कुशद्वीपींचे सोज्वळ सुंदर पुष्करींचे श्यामवर्ण परमरागीट कुमायित बदक श्याम स्थिर चालत अरबी उदकावरी पळत खुरून भिजे तयांचा नवखंडे 56 देश तेथींचे वारो एकाहून एक विशेष चित्रींचे भंडारी आसमास उघडली जाकरे उचंबळा शृंगार सागर यांचे शूरपण सुपर्णा समानगती अपार संकेत दाविला न मात्र परचमुंत प्रवेशती चक्राकार बाजी वावरती अशोक खर्ग क्षत्रिय एक जाती एक रूप होऊन वर्तती सपक्ष उडती सुरंग एक रत्नजळीचे वरी पाखरा चालता दनानी वसुंधरा चरणीने पुरे मस्तकी तुरा रत्नजळीत झळकत तसे मुखी रत्नजळीत मोहाळी चांबरे रुळती तेजागडी नृत्य करीती भूमंडळी पाय पुढील नागती हिंसती जेव्हा सबळवळे तेने बैसती दिग्गजांचे टाळे कवच टोप लिहून बळागळे वरी आरोटले राऊत जैसी सौदामिनी अंबरी तैसा असिलता झळकती करी ऐसे अशोभार ते समयी अवसरी मथुरापंथी चालले अशोभारांमागे लिगटले उन्मत्त नागभार उठावले ऐरावता समतू केले चौदांता आम्ही चपलत्वे श्रवणांच्या शृंखला खळाते विशाळा वरी पाकळा घातल्या कनकवर्ण सुरेख वरी रत्नजळीचे चवरडुल ध्वजभिदित गेले निराळ फडकती आणि ते तेजाळ बोलावी ती शत्रुंते उर्वीवरी चामरे रुळती घंटा गर्जता दिशा दुमदुमती गजाकर्षक स्कंध वेसती अंकुश सतेज घेऊन्या तो तिकडे दावी संकेत तिकडे तो जिकडे दावी संकेत तिकडे चौताळती गजोन्मत झडप खाऊन पर्वत चुरा करीती मार्गीचे पुढे हिंसत चौताळणी शृंग मागे सबळ किंकाटती मातंग त्या पाठीमागे रथ सवेग गडगडाट चाललेले रथांती रत्नजळीत चक्रे चपले ऐशी चित्र विचित्रे साठे घातले जे वज्रे न फुटती सर्वथा मनमय शोभती स्तंभ वरील छत्र कनक वर्ण स्तंभ ध्वजभेदीत गेले ते नभ भिन्न भिन्न स्वरूपते नाना शस्त्रांचे भार रथी रचिले अपार शतशत चापे परिकर भरले तुनीर बाणांनी वरी आरोढले महारथी पुढे धुरे बैसले चतुरसारथी जे संकटी स्वामीशी रक्षिती जीवित्व मानिती तृणासम पुढे झुंपिले सबळ घोडे जे काणी राहुणी वेघाडे सारथी संकेती दावी जिकडे तावी जाती तिकडे चपलतवे अस्वयशा 23 अक्ष होणी दळभार निघाला त्याची क्षणी वाद्य वाजती ते निधरणी उलोप आहे तेथवा मध्यभागी जरासंध दिव्य रथ परमसुबद्ध वरी आरोडला भोवते सन्नध महावीरी वेष्टीला ज्येष्ठा शक्रावरी वृत्रासुर निघाला सहित दळभार तैसा जरासंध प्रचंड वीर मथुरे समीप पावला रातोराती धाविनले वेके मथुरात पूर्वेडिले चैतन्य समुद्राचे पिडिले वेष्टन भोवते अद्भुत लोक गजबजले सकळ म्हणते ओढावला प्रलय काळ जरासंध परमसबळ करेल निर्मळ मथुरेचे पळाव्या नाही वाट प्रजा करीती काया पालट कलकलाहट महाद्वारी झाकीचे सदट नवघडती कोणाते कंस मारला युद्धवीरे म्हणून हा आला मथुरे जमाताच्या कैवारे प्रळय थोर करील हुंडा हुंडा वीर चढती परसैन्याते विलोकिती एक बोलते एका प्रती बरी गती न दिसेगी कृष्ण आणि संकर्षण दुर्गावरून विलोकिती सैन्य हरिजवळी आला उग्रसेन म्हणे कैसे आता करावे सत्यकी उद्धव क्रूर म्हणती संकट आले थोर भूते अवघे दिन वक्र यादवेंद्रे देखिले जो महाराज नरवीर पंचानन जो यादव कुल मुकुटरत्न जो पूर्ण ब्रह्म सनातन इंद्रा जीवन श्रीरंग जो विश्वपित्याचा जनक तो सर्व स्थित्यंतकारक अनंत ब्रह्मांड देक इच्छा मात्रे घडी मोडी तेव्हा अद्भुत केले सर्वेश्वरे ऊर्ध्व विलोकिती श्रीकरधरे तो अकस्मात निराळ पंथित्वरे दोन रथ उतरले ते वैकुंठीचे दिव्य रथ सहस्रमित प्रभाभासत कोणानं वर्णवे तेज अद्भुत गरुड ध्वज झळकेवरी शारंग शंख चक्र गदा मंडित रथी अस्ति आयुधे अद्भुत दारुक सारथी दिव्यवंत शास्त्राचे मिरवे जोका वरी ठेविते अक्षय भाते कोण वर्णिल तुरुंग माते जे अश्व अमृत पान करते एका नामे तयांची शैब्य सुग्री अतिस्वस्वरूप तिजा बलाहक चौथा मेघपुष्प ऐसा या रथाचा प्रताप संकर्षणा रोडला तेथे तालध्वज मंडित रथ चारी वारू सपळ श्वेत नांगर मुसळ आयुधे समर्थ त्यावरी ठेवली दोन्ही रथ मथुरे उतरले जैसे का शशीमित्र प्रगटले दारुके साष्टांग घातले श्रीकृष्णाशी दंडवत सकळ पाहती जन डोळा तत्काळ श्रीकृष्ण चतुर्भुज झाला चारी आयुधे घेतली ते वेळा रथी चढला यादवेंद्र देवसुमनांचे संभार वरुणी वर्षती अपार दुजे रथी चढला भुगींद्र हल मुसळ सांभाळिले ऐसे देखून त्यावेळे उग्रसेनाशी स्फुरण आले चतुरंग दळ सिद्ध झाले निशाणी दिसले घाववेगी अपार यादवांचे भार चौकडून उठावले समग्र रथी वैसले अद्धोथोर प्रतापशूर प्रचंड जे बळीभद्रे आणि घननिळे सबळबळे शंख त्राहाटिले जरासंधाचे सैन्य दचकले वीर झाले भयभीत तो वसुदेव निज भारेशी ते वेळी आला उग्रसेना जवळी एकची घाई लागली रणतुरांची ते वेळी उल्हाट यंत्राचे मार दुर्गावरुनी होती पार पर सैन्याचे यंत्रगुळ समग्र दुर्ग परिघा माझी पाडती
उघडिले मथुरेचे महाद्वार, सिंहनादे गर्जती अपार, यादव निघाले बाहेर, रामकृष्णांसमवेत पै. दोन्ही सैन्य झाला मेळ, धडपत वाद्यांचा कल्लोळ, डळमळीत उर्वी मंडळ, दिग्गज त्रास पावले. झाली एक चिरण धुमाळी, नारदनाचे अंतराळी, म्हणे भली मांडली येथे कळी. वाजली टाळी आनंदे, उतरावया पृथ्वीचा भार, या लागी अवतरला श्रीधर, तो विजयी हो का निरंतर. सकळ सुरवर बोलती, असो पाय दळावरी पाय दळ, लोटले तेव्हा अति सबळ, तुरुंगारूढ वीर सबळ सकळ. तेही मिसळले परस्परे, गजांवरी गज लोटले, रथांशी रथ झगटले, एकची घनचक्र मांडले. रामकृष्ण पाहती, जैशा जलदाची या धारा, तसे शर येते एक सरा, एक एकाशी लागून चुरा, होऊनी पडती धरेवरी. शिरे वीरांची उसळती देख, जैसे आकाश पंते कंदुक, प्रेते पडती असंख्य, गणना नाही अश्वांशी. शोणिताचे पूर जात, माझी गज कलेवरे वाहत, रथ मोडले असंख्यात, नाही गणित अश्वांशी. कृष्ण बळे यादव अनिवार, केला परदळाचा संहार, उठावले जरासंधाचे वीर, शिशुपाळ आणि वक्रदंत. कृष्णद्वेषी मिळाली अपार, त्यात रुक्मिया आला भीमकुकुमर, महाभिमानी दुराचार, अतिनिंदक दुरात्मा. त्यांनी अपार युद्ध केले, यादव सैन्य माघारले, ऐसे रामकृष्ण देखिले, रथ लोटिले ते धवा. जैसे वारण चक्र दारुण, त्यात निघती दोघे पंचानन, श्रीकृष्णे शारंग चढवून, सोडिले बाणस पळतवे. जैसे पूर्वी श्रवणारी सुते, जाऊनी वैश्रवण बंधू पुरिते, किंपुरुषांसहित युद्ध तेथे, प्रतापवंते केले जेवी, कंसांतक तैसाची येत, परम प्रतापी रणपंडित, असंख्यात बाण सोडित, नोहे गणित शेषाते, की कुंभोद्भव वसुदेवनंदन, रणसागर कुरूप आहे प्राशन, की मागध सैन्य शुष्क विपिन, त्यांशी कृशान श्रीरंग, की मागध वीर हे चिनग, त्यावरी वज्रधर श्रीरंग, हस्तक्षेप छेदुनी सवेग, पाडी मंडळ जननीवरी, तेवी सक्ष होनी दळ, त्यात मुख्य मुख्य उरले सबळ, वरकड सैन्य समूळ, कृष्णे आटिले बाणांपरी. मुकुट रांगावळी तुटोनी, कागल टोप पडले धरणी, महावीर पाठी देऊनी, पळू लागले तेथवा. गुढरांसहित रीते गुंजर, सैराम धावत यांनी वार, ध्वजांसहित रथापार, शून्य पडिले मोडोनी, छत्रे चामरे पताका, तेथे केर पडिला देखा, अशुद्ध नदीचा वाहे भडका, घायल जिंत पोहती. देखुनी पंडितांचे दिव्य नान, पाखंडी पळती घेऊनी वदन, तैसे वीर पृष्ठ धावून, पळते झाले तेथवा. इकडे कृतांत दचके देख, ऐसी बळीभद्रे फोडली हाक, जरासंधावरी एकाएक, रथा समवेत लुटला. देखुनी बळरामाचा प्रताप, हरपला मागधाचा दारुण दर्प, जैसा शंकरा पुढे कंदर्प, दहन काळी शंकला. मुसळ आणि नांगर, हाती घेऊनी बळीभद्र, रथाखाली उडी सत्वर, घालून या धाविनला. नांगर घालून उडी वीर, मुसळ घाई करी चूर, झाला बहुवीरांचा संहार. जरासंध पाहत असे, धनुष्या चढून गुण, जरासंधे सोडिले बाण, जैसा धारा वर्षे गण, शरनिर्वाण सोडिले. ते कृष्णारकजे न मानवनी ते वेळी, धाव घेतली रथजवळी, नांगर घालून तत्काळी, जरासंध उडीला. मुसळ घाई करावा चूर्ण, तो बोले जगज्जीवन, यासी न मारावे आपण, न्यावा बांधून रथाशी. तो देववाणी बोले आकाशी, भीमा हाती मरनियाशी, मग वरून पाश घालून वेगेशी, दृढ रथाशी बांधिला. जैसा मृगेंद्र धरिला वारण, तैसा चालविला रथी बांधून, विजय झाले रामकृष्ण, वृंदारक पुष्पे वर्षती. जरासंधाचे वीर ते वेळे, उरले ते अवघीचे पळाले, जैसे यजमानाशी संकट ओढवले, आश्रित पळती दश दिशा. श्रीरंग म्हणे बळे रामाते, आता सोडावे जरासंधाते, हा मिळवून आणील दैत्यांते, मागू तिथे आते संहारू. पृथ्वीवरील जे निंदक खळ, पितुके येथे आणील सकळ, ऐसे बोलता घननीळ, सोडला तत्काळ बळरामे. मग अत्यंत करीत खेद, स्वस्थळा पातला जरासंध, म्हणे 22 सहस्र या राया केला बंध, तो पुरुषार्थ व्यर्थ गेला. मी सेवेन घोर अरण्य, तप करीन तेथे बैसोन, परी नगराशी जाऊन वदन, काय दाऊ लोकांते. रुक्मिया शिशुपाळ वक्रदंत, मार्गे भेटले अकस्मात, मागधाचे समाधान करीत, तप संकल्प करू नको. जय अथवा पराजय, महावीरांशी पडे हा समय, पुरुषे पुरुषार्थ सांडू नये, करावा उपाय मागुती. जो कायेत असे प्राण, तो न सोडवी अंगवन, मागुती दळभार घेऊन, रामकृष्ण धरून आणू. ऐसे जरासंधाशी वळविले, मागुती तितुकेचे दळ मिळविले, सभेचे मागधे धावणे केले, मथुरेवरी पूर्ववत. मागुती बळीरामे धावून, बांधिला वरून पाश घालून, माधवे दिला सोडून, पुढती उत्थान अनेक केले. ऐसा सप्तदश वेळ, संग्राम माजला तुंबळ, सिंहावरी सिंह लुटले सबळ, तैसा खनिंद धरिते आते. 17 वेळ बळीरामे धरिला, तैसाची श्रीरंगी सोडविला, तो नारद मुनी पातला. जरासंधाशी भेटीते, म्हणे तू कष्टलाशी 17 वेळ, तुझं नाटोपे राम घन नीळ, तरी काळ यवन असे सबळ, त्याशी साह्य बोल विजय. यादवांचा पराभव संपूर्ण, काळ यवन हाती असे जाण, त्याशी असे शंकर वरदान, ते वर्तमान ऐक तू. गर्गाचार्य महाश्रीर्षी, तो कुळगुरु होय यादवांशी, विद्यासंपन्न तेजोराशी,
ती सूर्य दुसरा. एके यादवे आपली कन्या गर्गऋषीशी दिली जाना, प्रठाव नाही संताना, बहुत दिवस लोटले. तो यादव विनोदी उदंड, म्हणे गर्गऋषी आहे षंड, ऐसे एकताची प्रचंड, क्रोध आला मुनिते. म्हणे यादव तुम्ही उन्मत्त, ऐशा निर्मितो पुरुषार्थी सूत, त्यापुढे पराभव समस्त, होय तुमचा एकताची. प्रमुख क्रोधावला ब्राह्मण, केले हिमाचळी अनुष्ठान, हिमनगाच्या मात प्रसन्न, तत्काळची झाला. एरू मागे वरदान, ऐसा पुत्र दे मज लागून, तो यादवांशी पराभून राज्य हिरोन घेईल. म्हणे शिव म्हणे तू करिता अनुष्ठान, म्लेंछ श्री मागेल भोगदान, तिचे पोटी पुत्र दारुण, महादुष्ट होईल तुझा. ब्राह्मण स्त्रीचे पोटी पुत्र, कदा नव्हे अपवित्र, यथाभूमी तथांकुर होईल, साचार द्विजवरा. तो तुझा वीर्यनंदन, दुष्ट क्षेत्री होय निर्माण, असो गर्ग करीत अनुष्ठान, महाविपिन सेविले. तो दुष्ट एक म्लेंछपती, त्याशी नव्हे पुत्र संतती, तेने स्त्री पाठविली गर्गाप्रती, शृंगारून एकांती. तिशी भोग दिला जाण, तोची हा म्लेंछ काळी यवन, यासी तू संगे येऊन मथुरेप्रती जाई का. ऐकता जरासंध संतोषला, काळी यवनापाशी गेला, सर्व वृत्तांत सांगितला, क्रोधावला काळी यवन. 3 कोटी म्लेंछ त्याचे, ते विचक्षणे दळ मागदाचे, रुक्मिया शिशुपाळ दैत्य साचे, साह्य झाले सत्वर. ऐसी सेना मिळवून सवेग, रजनी माझी क्रमिती मार्ग, सर्वांतरात्मा सरीरंग, वर्तमान कळले ते. मग फक्त कैवारी रमाधव, समुद्रापाशी मागून ठाव, द्वारका नगर अपूर्व, विंचती रचविले. द्वारकेची रचना सांगता समस्त, तरी हा अध्याय वाढेल बहुत. द्वारका वर्णन अद्भुत पुढे कथन केले असे पै. असे जैसे वैकुंठ नगरी, तशीच द्वारका भूमीवरी कमलोद्भवे निर्मिली अवसरी श्रीकृष्ण आज्ञे करून या. जेने इच्छा मात्रे आणले रथ, ते निचे द्वारका रचिली अद्भुत, तेथे नाना संपत्ती समस्त, कुबेरे आणूने भरी येल्या. तो रातोराती काळे यवने मथुरेवरी मांडले धावणे, तो मथुरेशी लोकनिद्रेने आभाल वृद्ध व्यापिले. परम नाटकी पुतनारी, योगमाया घालून वरी, रजनी माझी द्वारकापुरी, समस्त लोक पाठविले. धनधान्य पशून समेत, गजतुरंग रथ अद्भुत, सहकुटुंबे यादव समस्त उग्रसेनही पाठविला. दारुक सारथी रथ आयुधे, तीही पाठविली गोविंदे, बळीभद्र हे प्रमानंदे, पाठविला तेथवा. एक श्रीकृष्णा वेगळे मथुरेत, कोणी नाही उरले, जैसे अयोध्या नगर पूर्वी नेले, रामचंद्रे वैकुंठी. द्वारके माझी लोक जागी झाले, पाहते उगीचे चाकाटले, वस्तू ज्यात तैशीचे संचले, परी नगर आपले नव्हेची. उद्धव उग्रसेन वसुदेव देवकी संकर्षण, रोहिणी प्रजा सकळ, ब्राह्मण म्हणती हरिविंतान नकळीची. मथुरेच्या शतगुणे चांगले, द्वारका नगर आम्हादे दिले, असो इकडे काय वर्तले त्याची एका भाविक हो. जरासंध आणि काळी यवन, उगवला नसता चंड किरण, वेढा घातला मथुरेशी येऊन, पळेले कृष्ण म्हणून या. जरासंध म्हणे बरे झाले, मज 17 वेळा ही गांजिले, धरून आताची एक वेळे, संहारीन हरिसहित. तो सभेचे उगवला अर्क, नगरात दिसती लोक, उल्हाट यंत्राचे मारधिक, न होती दुर्गावरून या. नगरद्वार उघडे भणभणीत, एकलाची उभा कृष्णनाथ, नाही शस्त्रास्त्रे रथ, वाट पाहत काळी यवनाची. आश्चर्य करती समस्त, म्हणती गोवळा कपटी बहुत, याशीच धरावे त्वरित, मग लोक शोधावे. काळे वने कृष्ण लक्षिला, शस्त्रे विरहित चरणी देखिला, आपण रथाखाली शस्त्रे ठेवून समस्त. जरासंधाशी म्हणे काळी यवन, आताची कृष्ण आणि तो धरून, नेऊ रथाशी बांधून. सोडू घेईन तुझा आता, यवने पूजा पेटून सत्वर, सन्मुख लागशिला, श्रीधर आवेश धाव घेतली थोर. ते दूर पाहत असे, जवळी येता काळे यवन, जगदवंद्य करी हास्यवदन, कराव्या गर्ग वचन प्रमाण, नारायण चालिला, जो इच्छा मात्रे घडी समस्त. तो काळे यवने पळत, परी शिववचनाशी मान देत, भक्त वसल म्हणून या. असो काय तुने निघे प्राण, तो कदा नव्हे दृश्यमान, अवघ्या दळा देखता कृष्ण, जाय निघून क्षण मात्रे. जसा गगनी झळके चपळा, तैसा हरी वेगे निघाला, काळे यवन पाठी लागला, दळभार राहिला दुरीपै. पुढे जात शेष शयन, समीर गती धावे, यवन उल्लंघिली अरण्य दारुण, महाकठीण पर्वत, नर्मदा तापी गोदावरी, अनेक नद्या उल्लंघी पुरारी, भीमा उल्लंघुनी कृष्ण तीरी, कृष्ण वेगे पातला. कृष्णावेणी संगम सुरंग, त्याशी म्हणती दक्षिण प्रयाग, तेथे उभा टाकला श्रीरंग, तो भार्गव राम भेटला. झाले दोघा क्षमालिंगन, परशुराम पुसे हरी लागून, कोणीकडे झाले आगमन, कृष्णे वर्तमान सांगितले. तो जवळी आला काळी यवन, पुढे चालला जगमोहन, पूर्ण ब्रह्म सनातन, त्याची यवन धरूप आहे. वाटे जवळी सापडला दिशे, परी दुरी बहुताची असे, बहुधाव घेतली सायासे, परी नाटोपे श्रीरंग. एका सद्भावा वाचून, कोणा नाटोपे जगजीवन, त्याचे काय धरिले काळी वन, अतर्क्य पूर्ण वेदशास्त्रा. काळी वन म्हणे रे भ्याडा, किती पळशी दडदडा, तू वा गोकुळी केला पवाडा, ते मज पुढे न चलेची. 17 वेळ मगदाशी, तू मथुरे पुढे युद्ध करीशी, मज भेने का तू पळशी, नपुसंक होशी गोवळ्या. गोळीने बांधती उखळाशी, मज उशीर काय धारावे अशी, तू गोकुळी चोरी करीशी, तोची पाहाशी चौकडे. कालिया आणि आगासुर, किरडे माडूनी झालाशी थोर, अशू मारिला की शिबिर, बकासूर पाखरू. वाल्मिकी तुल्य गोवर्धन,
पुरुषार्थ भोगीशी उचलून कंस मारेला कपटे करून आता धरीन क्षणे तुझं. ऐसे उने बोल बोलत बोला नाटवे कृष्णनाथ. नाना तपे अनुष्ठान करीत त्याशी निश्चित न सापडे. दुग्धहारी फळहारी मौनी जटाधारी पंचाग्नी साधिते निराहारी. त्याशी मुरारी नाटोपे. एक करती वेदशास्त्र पठन करती योग साधन तीर्थाटन. नाना साधनी करीती शेन परी मनमोहन नाटोपे. एका ढंगेत ब्रह्मांड आटी यवन धावे त्याच्या पाठी. व्यर्थ पळता होती हिमपुटी परी जगजेठी न सापडे. क्षणी एक अवतारी सगुण सवेती पाहता तो निर्गुण. म्हणे त्रिविक्रम क्षणी वामन त्याशी यवन धरील कोठे. अद्भुत हरीचा वेग होय तो काळ यवन मागे राहे. मागुते हरी त्याची वाट पाहे जवळी यावा म्हणून या. कंठीच्या तुलसी आणि सुमनहार वाटेशी टाकीत जात श्रीधर. तोची माग पाहुनी असुर धावे थोर वेगेशी. पुढे पराशर पर्वत त्यावरी चढे रामानाथ. तेथे व्यासपिता अनुष्ठान करीत जगन्नाथ वंदितया. त्या पर्वतीनं दिसे कृष्ण तो उष्ण काळ शुष्क पिपिन. यवने बहुता लावेला अग्न ऋषीजन तेने आहळती. ऐसे श्रीकृष्णे जाणोनी पर्वत दडपिला बळे करुनी. उदकवरी आले उसळूनी विजविला अग्निचण मात्रे. तेथून मग पश्चिम पंथे धाव घेतली कृष्णनाथे. मार्ग दावूनी यवनाते पुढे पुढे जात असे. तो तेथे पर्वताचे दरी महाभयानक विवरी. तेथे मुचकुंदे बहुकाळवरी निद्रा केली श्रमोनिया. सूर्यवंशी राजा माधांत हा मुचकुंद नामे त्याचा सूत. तेने स्वर्ग रक्षुनी समस्त देवसुखी राखिले. दैत्यांशी युद्ध अद्भुत केले बहुकाळपर्यंत. पुढे स्कंद झाला शिवसुत तेने स्वर्गा रक्षिले. मुचकुंद बहुत श्रमला मग शचीवर प्रसन्न झाला. म्हणे वर मागे वहिला अपेक्षित असेल जो. एरू म्हणे श्रमलो प्रबळ निद्रा करीन बहुकाळ. जो माझी निद्रा समाधी मांडिल तो भस्म होई तेथेची. माझी निद्रांती जगज्जीवन भेटो अकस्मात येऊन. तथास्तु म्हणे सहस्रनयन मग विवरी जाऊन निजला पै. या लागी त्याची विवरात प्रवेशला वैकुंठनाथ. ते दुरुनी काळ यवन देखत म्हणे बरा येथे सापडला. हरी विवरात पुढे गेला तो मुचकुंद बहुकाळ निजला. आपला पितांबर काढिला मग झाकेला त्यावरी. आपण पुढे जाऊन गुप्त पाहे जगजीवन. तो विवरात प्रवेशला काळीवन. विलोकन पाहत असे तो देखिला दिव्य पितांबर. म्हणे येथेचे निजला या देवेंद्र. म्हणून सबळ लता प्रहार हानिता झाला दुरात्मा. मुचकुंद उठला खडबडून क्रोधे पाहे विलोकून. तत्काळ तेथेची काळीवन भस्म झाला क्षणमात्रे. सूत्रधारी नारायण ऐसा मारविला काळीवन. मुचकुंद पाहे सावधान तो पितवसन देखिले. तो सुवासन माये अंबरी मुचकुंद सद्गत झाला अंतरी. परतुनी पाहे तो मधुकैट भारी चतुर्भुज उभा असे. उदारवदन मनोहर कर्णी कुंडले मकराकार. दिव्य मुकुट प्रभाकर तेजे विवर उजळिले. कौस्तुभ हृदय झळकत वैजंती आपाद डोलत. चतुर्भुज वैकुंठनाथ पाहता मन निवाले. ऐसा मुचकुंदी हरी देखिला साष्टांगे नमस्कार घातला. म्हणे पुराण पुरुषा भक्त वसला तो परब्रह्म केवळ वाससे. म्यापूर्वी भूकाळवरी स्वर्गा रक्षिले नाना परी श्रमोनिया विवराभितरी निद्रा केली बहुकाळ. तो कोण मज सांगेने थार. मज सुहासे वदन यादवेंद्र म्हणे उतराव्या भूमिभार. कृष्णावतार आठवा. मुचकुंद धरिले दृढ चरण दाटला अष्टभावे करून. म्हणे शचीवरे दिले वरदान ते सफळ आजी झाले. धन्य धन्य आजीचा सुदिन देखील क्षीरसागरीचे निधान. परम पावन झाले नयन हरिवदन विलोकिता. धन्य हे झाले शरीर कृष्णे पांघुरला पितांबर. निरसोनी अज्ञान अंधकार सावध केले मजलागी. बहुत काळ तममयी यामिनी भ्रांते मी पडिलो ए स्थानी. श्रीकृष्ण उगवला वासरमणी सरली रजनी अज्ञान. कि वेदराज रमारंग कृपावलोकने निरसोनी रोग. सावध करुणी निजांग माझे मज दाविले. धन्य पंचाक्षरी यदुवीर मजवरी झाकुनी पितांबर. निद्राभूत हे अपस्मार केले दुर्शनार्थे. जय जय यदुकुळ टिळका कामांतक ध्येया भक्त पाळका. अनंत ब्रह्मांडे चित्त चालका कंसांतका श्रीकृष्णा. गोपी मानस राजहंसा दारुण दुरित विपिन हुताशा. गोर धारणा बालवेशा शकटांतका श्रीहरे. कमलशयना कमललया कमलनेत्रा कमलप्रिया कमलभूषणा कमलोद्भव आर्या प्रतापसूर्या श्रीरंगा. हे कृष्णा वृंदावन विहारा पुराण पुरुषा निर्विकारा. गोपी मन वसन गोरस चकोरा सचोरा गोरक्षका गोविंदा. हरी तुझ्या स्वरूपावरून कोट्यानुकोटे मी नकेतन. सांडावे निंबलोन करून मज धन्य आजी केले. एकोणी मुचकुंद स्तवन संतुष्टा जगमोहन वचन बोले प्रीती गुणा सुहासे वदन जगदात्मा. तू बदरिकाश्रमी राहे जाऊन. तेथे असे सत्यवती हृदयरत्न आणि काही द्विजन तसेच ते स्थानी वसताती. संत समागमाविन कदा नव्हे निर्वाण ज्ञान. तेथे करिता सारा सार श्रवण मनवून मन होय तुझे. मृग्या करू नको येथुनी तू होशील निर्वाण ज्ञानी. माझी भक्ती देणी यामिनी विसंबू नको सर्वदा. माझी या वेदाची आज्ञाप्रमाण वर्तावे सदा श्री वंदून. सखे करावे संतजन गुरुशी शरण निघावे. हृदय धरी जय दृढ बोध न करावा भूतांचा विरोध. माझी चरित्र तीर्थ महिमा विशद कदा उच्छेद न करावा. न करावे कुणाचे हेळन वादविवाद द्यावा सोडून. सदा कीर्तन श्रवण मनन निज ध्यानी
निज ध्यासी राहिजे, लोकांविरुद्ध न करावे कर्म, न आचरिजे कदा परधर्म, न बोलावे कोणाचे वर्म, सदा मम नाम स्मरावे. प्रवृत्तीशास्त्रे नाना कुमते, शूद्र साधने शूद्र दैवते, नाना अनुष्ठाने नाना मते, उपेक्षावी मनी होनी, ऋषींचे आशीर्वाद घ्यावे, अनुचित कदा न बोलावे, आत्मरूप विश्व पाहावे, श्री वंदावे गुरुचरण. ऐसे सांगता भगवंत, सादरे एके मानधतृसुत, साष्टांग घातले दंडवत. सद्गतीत होत ते दवा, आज्ञा घेऊन ते वेळा, विवरा बाहेरी निघाला तो द्वापाराचा अंत ते वेळा. कलीजवळी पुढे दिसे, खुंजी झाडे खुजे लोक, पापचर्या दिसे अधिक, लोक देखिले परमनिंदक. मुचकुंद भक्ते देदवा, न बोलेचे कोणाशी, पावला वेगे बद्रिकाश्रमाशी, संत समागम हरनिशी, मुचकुंदाशी झाला. असो इकडे विवरा बाहेर, निघाला वेगे यादवेंद्र, तो द्वारकेहून आला बळीभद्र. समाचाराकारणी तो जरासंध चैद्यपाळ, सवे काळ यवनाचे स्वच्छंदळ, पाठी लागी आले तत्काळ. तो राम घननीळ देखिले, म्हणती काय झाला काळ यवन, तो विवरी गेला भस्म होऊन. मग क्रोधावले अवघे जन, म्हणते धरून नेऊ गृहांते, ते देखून शेष नारायण. पुढे चालले दोघे जण, गोमांत चलावरी रामकृष्ण. चढते झाले ते तेव्हा, एकादशी योजने उंच पर्वत, त्यावरी झाले दोघे गुप्त. तो जरासंधादी समस्त, वेडा घाली ती पर्वता, कृष्णद्वेषी परम दुर्जन. अग्नी लावलाच हुकडन, अग्निशागा भीतीत गगन. धुमरे दाटल्या दश दिशा, पक्षी यांचे पाळे पळती, एक माझी आहळून पडती, नाना जीव जाती आरडती. अकांत थोर ओढवला तो वैकुंठ सुपर्ण, आला हरिच्छेने धावून, केले श्रीकृष्णाशी नमन. हात सोडून उभा टाके, मग रुळावले दोघे जण, पेसले शेष आणि नारायण. आकाशपंथ उड्डाण करून, चालले देखती सर्वही, हरिवंशी कथा आन. भीमक नाला रथ घेऊन, त्या रथावरी रामकृष्ण, करवीरापासून बैसले, असो मथुरेकडे रामकृष्ण. वेगी चालले दोघे जण, तो दारुक आला रथ घेऊन, द्वारकेहून ते तेव्हा, त्या रथी बैसून राम ऋषिकेशी. वेगी चालले मथुरेशी, तो जरासंध पाठीशी, जमूसहित पातला, ऐसे देखून नारायण. हाती घेतले सुदर्शन, जे सकळ शास्त्रांचा पाप पूर्ण, आज्ञाप्रमाण करावी, जैसा लक्ष बीजांचा एकची भार, तसे सुदर्शन आले दुर्धर. मग पळती महावीर, जरासंध चैत्यादी, काळी उन्हाचे दळ, जरासंधाचे ही सकळ, सुदर्शने संहारले तत्काळ. क्षणमात्र न लागता, मुख्य मुख्य राजे उरले, वरकड दळ संहारले. मग मथुरेत रामकृष्ण प्रवेशले, द्रव्य काढिले उग्रसेनाचे, भूमीत होते जे भंडार, तेने भरले रथ गजधर हंवर, द्वारकेशी चालले समग्र. रामकृष्ण ते तेव्हा, मागुती जरासंध धाविनेला, मने द्रव्य सांडी सांडी उवळ्या, द्रव्य घेऊन राम द्वारके गेला. कृष्णे मुरडेला रथ तेव्हा, मागुती धनुष्य घेऊनी, युद्ध करे चक्रपाणी, जरासंध पराभवनी. मग गेले द्वारकेशी, धनुष्य घेऊन मुकुंदे, केली अष्टादश महायुद्धे, 17 वेळा मथुरेपुढे जगदवंते, युद्ध केले निर्माण. असो द्वारकेशी आला यादवेंद्र, झाला एक जे जयकार, तो 16 अपार, न वर्णवेची सर्वथा. तो अनंत देशाधिपती, रैवत नामे महान रूपती, तो जाऊन ब्रह्म्याप्रती करी विनंती ते एका, म्हणे माझी कन्या रेवती, परम सुंदर स्त्री जगती, तिशी वर बरवा निश्चिती, कोण असे सांग पा. ब्रह्मा करी अनुष्ठान, राजा उभा कर जोडून, मग कमलासन बोले वचन, बळीरामाची देई कन्या. मग आपण येऊन चतुरानन, जेथे रामकृष्ण उग्रसेन, गेला दळभारेशी घेऊन, अनंत देशाप्रती पै, विधिपूर्वक अतिप्रीती, बळीरामाशी दिली रेवती, 4 दिवस निश्चिती, 16 झाला संपूर्ण. मग अपार आनंद देऊन, बोलविले रामकृष्ण, समागमे रेवती घेऊन, द्वारकापुरी प्रवेशले. पुढे रुक्मिणी स्वयंवर कथा, सुरस असे परम तत्वता, जेऊने आणिल अमृता, एकीचे श्रुती सादर, हरिवंशी भागवती पाही, त्याची कथा हरिविजयी, आणि या ग्रंथाचा करता सर्वही, पंढरीनाथ जाणीजे, तोची पाठीशी उभा राहून, साष्टांगी सांगे ज्या ज्या कानी, तसे मिळालेल्या संतजनी, जाणीजे जे तत्वता. हा हरिविजय वरद ग्रंथ, करवी आपण पंढरीनाथ, एरवी श्रीधर्म मंद बहुत, लोक सर्व जाणती, नाही वाचिले संस्कृत, विभक्ती ज्ञान नाही न कळत, मूढ हाती हा ग्रंथ, पंढरीनाथे करविला, जन्मती अद्भुत वक्ता, परिणेनती ह्या हृदयस्था, अवस्थींची मोडी शरीर पाहता, त्याचे श्रीधर नाम ठेविले. कैसा कोणाचा श्रीधर सूत्रधारी रुक्मिणीवर, तो हलवी जैसे सूत्र, तशीच नाचती चित्रे पै, वाजवी त्यांना पडोनी ठावा, म्हणती काय गोड वाजे पावा, परी वाजविणार भरवा लोक, त्याते नेनती, पावयाचे कष्टाची छिद्र, तैसे देहाचे नाम ठेवून श्रीधर, परी वाजविणार रुक्मिणीवर, भीमा तिरविहारी जो, ब्रह्मानंदा पुराण पुरुषा, श्रीमद भीमा तट विलासा, श्रीधर वरदायक रेषा. पुढे ग्रंथ चालविजे, इति श्री हरिविजय ग्रंथ, संमत हरिवंश भागवत, सतापरिसोद भाविक भक्त, 233 अध्याय. गूढ हा. श्रीकृष्ण अर्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. राधे कृष्ण.